विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी कुशल क्षीरसागर आमच्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 80 त्यामध्ये अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर काय, त्याचे प्रकार काय आणि त्याचे कार्यतत्व काय याची माहिती पाहिली होती। आज आपण लेसन क्रमांक 81 डोमेस्टिक वायरिंग लेआउटच्या पद्धती काय याची माहिती पाहणार आहोत। हा लेसन जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपणास प्लम बॉब वॉटर लेवल लेआउट मार्किंग काय याची सर्व माहिती मिळणार आहे। जे डोमेस्टिक वायरिंगच्या लेआउट पद्धती असतात तर त्याच्यामध्ये कसं असते, इमारतीमध्ये इलेक्ट्रिकल वायरिंगचे जे काम करत असतो त्याचे काम करत असताना त्याच्या छतावर आणि त्याच्या भिंतीवर एक लेआउट प्रमाणे मार्किंग करून घ्यायची आणि विविध प्रकारची फिटिंग आणि उपकरणे यांची उभारणी व केबल जाण्याचा मार्ग असा दाखवलेला जातो। याच्यामध्ये पहिला प्रकार प्लम बॉब मध्ये काय की एक ठोकळा आणि वजन एकमेकांना मध्यातून जोडलेला असतो। जेव्हा प्लम बॉब त्याच्या भिंतीची समपातळी तपासण्यासाठी ठेवला जातो तेव्हा त्याच्या वजन दोरी मार्फत उभे टांगले जाते आणि प्लम जे लाईन आहे ते अचूक लंबांतर आणि उभी समपातळी दाखवत असते। त्याच्यामध्ये दुसरा आहे स्पिरिट लेवल। मित्रांनो, हे जे स्पिरिट लेवल आहे हे सिव्हिल इंजिनिअरिंग कडे भरपूर काम पडते। याचं हे कसं असते, एक लेवल ट्यूब अशी सरळ आणि समांतर कडा असलेल्या चौकाने म्हणजे चौकोनी लाकडी फळीमध्ये बसवलेली असते। जेव्हा हवेचा बुडबुडा लेवल ट्यूबच्या खून मध्यभागी केलेले असतात म्हणजे खून केलेल्या मध्यभागी असतात आणि ज्या पृष्ठभागावर स्पिरिट लेवल ठेवलेले असते तो त्याचा आडवा भाग त्याच्या जमिनीशी अचूक समांतर पातळीमध्ये असतो असे समजले पाहिजे। स्पिरिट लेवल ही 150 मिलीमीटर ते 1 मीटर या आकारामध्ये उपलब्ध असते आणि हीच इथे मी डायग्राम तुम्हाला दाखवलेली आहे। त्याच्यामध्ये तिसरा प्रकार वॉटर लेवल काय असते बघा की वॉटर लेवल मध्ये दोन पोकळ खुणा केलेल्या काचेच्या नळ्या या एकमेकाशी लवचिक अशा रबरी नळी मार्फत जोडलेल्या असतात। दोन्ही काचेच्या नळ्यांची पातळी ही मध्यभागापर्यंत येईपर्यंत त्याच्या पाण्याने भरलेली जाते। काचेच्या नळ्या वापरत नसताना सील बंद ठेवल्या जातात आणि काचेच्या नळीच्या ऐवजी एक सर्वसामान्य पारदर्शक पीव्हीसी नळीचा पातळी तपासण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो। या डायग्राम मध्ये बघू शकता की वॉटर लेवलच्या साहाय्याने समांतर पातळी कशी पाहायची ते दाखवले गेलेले आहे। मित्रांनो, लेआउट मार्किंग जे भिंत आहे आणि छत आहे त्या भिंतीवर आणि छतावर लेआउटच्या खुणा करण्यासाठी एक खडूच्या लाईन्स वापरल्या जातात। दोरीवर खडूची पावडर टाकायची आणि त्यालाच भिंतीवर ताणायचं आणि त्यामुळे त्याच्या भिंतीवर खडूची पावडर उडवायची आणि त्याची मार्किंग करून घ्यायची। हा तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण लेसन क्रमांक 81 त्यामध्ये डोमेस्टिक वायरिंगच्या लेआउट पद्धती काय याची व्यवस्थितरित्या माहिती पाहिली। पुढील व्हिडिओमध्ये काय करणार आपण, पुढील व्हिडिओमध्ये लेसन क्रमांक 82 मग त्यामध्ये काय की इलेक्ट्रिकल वायरिंग सिस्टीम काय याची आपण माहिती पाहणार आहोत। तेव्हा तर मित्रांनो भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।